म्हणे माझे याची सर्व सुख तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेची दान आवड निरंतर हेची दान तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर अनुरेनु याथो कडा अनुरेनु याथो अनुरेनु याथो कडा अनुरेनु याथो अनुरेनु याथो कडा अनुरेनु याथो कडा अनुरेनु याथो कडा
तुकडा अनुरेणुया तुकडा अनुरेणुया तुकडा तुका आकाशा
ब्रह्माचा आकार ब्रह्माचा आकार तुका काशा एवढा गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा कार सांडिली त्रिपुटी दीप उजळीला घटी गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा कार तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा कार समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादि देव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विठ्ठल विठ्ठल महाराज
ठोकळा तुका आकाशा एवढा गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा कार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्वंद्य जगद्गुरु देहू निवासी संत हृदय सम्राट श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि स्वविषयक आलेला अनुभव प्रतिपादन करणारा अभंग तुम्हा सज्जन मायबाप श्रोत्यांच्या सेवेकरिता निवडला. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःचा आलेला अनुभव प्रतिपादन करत आहेत. तो अनुभव प्रतिपादन करत असताना अप्रत्यक्षरित्या इनडायरेक्टली संतांचं मोठेपण प्रस्तुत अभंगातून प्रगट होत आहे. विठ्ठल विठ्ठल. स्वतःच्या स्वरूपाबद्दलचा अनुभव व्यक्त करताना तुकोबाराय म्हणतात, मी अणुपेक्षाही सूक्ष्म आहे, अणु रेणू या थोकडा. आणि जेव्हा मला माझ्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान झालं, अहम ब्रह्मास्मी, तेव्हा तुकोबाराय तो अनुभव सांगतात. तुका आकाशा एवढा. अणु एवढे होते मग आकाश एवढे कसे झाले? म्हणले नाशवान शरीराचा मोह सोडल्यामुळे आम्हाला आमच्या स्वरूपाचं ज्ञान झालं. गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा कार. आम्ही शरीराचा मोह सोडला आणि संसार एक भ्रम आहे हे आम्हाला समजल्यामुळे आम्हाला ही अनुभूती आली. आणि ही अनुभूती आल्याच्या नंतर ज्या 3 गुणामुळे या संसारामध्ये अडकलो, महाराज म्हणतात त्या 3ही गुणांना आम्ही बाजूला सारलं. सांडेले त्रिपुटी, दीप उजळीला घटी, याला म्हणायचं ब्रह्मानंदे लागली टाळी. ब्रह्मस्वरूपाचं आम्हाला ज्ञान झालं. महाराज मग खऱ्या स्वरूपाचं तुम्हाला ज्ञान झाल्याच्या नंतर उरलेले आयुष्याचं काय? आपलं उरलेलं आयुष्य कशासाठी असतं बाबा? लेकरं सांभाळायला, आहे का नाही, घर राखायला, हे आपलं उरलेलं आयुष्य. पण संतांचं आयुष्य त्याच्यासाठी नाही. मग तो का म्हणे आता उरलो कशासाठी? उपकारा पुरता गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा कार. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालू असणारा श्री दत्त जयंती उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह व श्री गुरुचरित्र पारायण सोहळा 9व वर्ष आहे. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, त्याचबरोबर ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम चालू आहे, वैराग्यमूर्ती परमपूज्य गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज, परमपूज्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे, भव्य दिव्य असं नियोजन आहे. पाहून अतिशय आनंद वाटला आणि ऐकूनही आनंद असा वाटला की अतिशय छोटीशी वाडी आहे, 50-60 घरांच्या वस्त्या आहेत, पण तरी सुद्धा एवढं सुंदर नियोजन करू शकतात, फार विशेष वाटतं बरं का. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन सेवेसाठी साथी करता उपस्थित हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य संतोषजी महाराज दीक्षित असतील, गायनाचार्य हरिभक्तीपरायण शरद महाराज दिघे असतील, हरिभक्तीपरायण कार्तिक स्वामी महाराज असतील, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण गायनाचार्य तुकारामजी महाराज वेलजाळीकर असतील. या सर्व मंडळींच्या चरणाला स्पर्श करतो, सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. हार्मोनियम वादक हरिभक्तीपरायण गाडेकर बाबा, सिस्टीमवाले, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, सेवेला सुरुवात करतो.
दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावरती अखंड हरिनाम सप्ताह करत आहात. भगवान श्री दत्तात्रय जगाच्या पाठीवर अशी एकच देवता आहे जी गुरुही आहे आणि देवही आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदाय जरी पांडुरंगाशी एकनिष्ठ असला तरी या वारकरी संप्रदायाचे पायामुळे जर आपण शोधली तर 3 परंपरा या संप्रदायामध्ये विलीन झालेल्या आपल्याला दिसतात. ज्ञानोबारायांच्या रूपाने नाथ परंपरा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, तुकोबारायांच्या दृष्टीने जर पाहिलं तर चैतन्य परंपरा या वारकरी संप्रदायामध्ये समाविष्ट झाली. राघव चैतन्य, केशव चैतन्य, सांगितली खून मालिकेची चैतन्य परंपरा आणि पैठण निवासी नाथ बाबांच्याकडे जर आपण पाहिलं तर दत्त परंपरा या वारकरी संप्रदायामध्ये समाविष्ट झालेली आपल्याला दिसून येते. दत्तात्रय परंपरा, सहस्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी, जनार्दन कृपेस्तन तव जाण, समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा. हे 3ही संप्रदाय या वारकरी संप्रदायामध्ये विलीन झाले. त्यामुळे वारकरी संप्रदाय आणि भगवान श्री दत्तात्रय महाराज हे जे अतूट नातं आहे हे कधीही न तुटणार. विठ्ठल विठ्ठल भगवान श्री दत्तात्रय स्वामी ही स्मृतिगामी देवता आहे. इतर देवता प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला तप करावं लागेल, अनुष्ठान करावं लागेल, परंतु ही अशी एक देवता आहे स्मृतिगामी, नुसतं स्मरण झालं की लगेच प्रसन्न होते. विठ्ठल विठ्ठल अशा भगवान श्री दत्तात्रय स्वामींच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या लेकराच्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. स्वविषयक आलेली अनुभूती प्रतिपादन करणार आहे आणि प्रस्तुत अभंगामध्ये संतांचं मोठेपण प्रगट होत आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेच्या नियमाप्रमाणे वक्त्यानं ज्या संतांचा अभंग सेवेकरिता निवडला त्या संतांच्या चरित्राला थोडासा स्पर्श केला पाहिजे. या उद्देशाने तुकोबारायांचं अभंगाचा अर्थ तुम्हाला 2 तास ऐकायचा आहे. पण तुकोबारायांचा ऐकण्यासाठी तुकोबारायांचा अधिकार काय हे आपल्याला ज्ञात असावं. याकरता तुकोबारायांचा अधिकार 2 मिनिटात सांगायचा झाला तरी अभंग आपला राहून जाईल म्हणून जास्त वेळ नाही घेत. पण एकाच वाक्यात तुकोबारायांचा अधिकार सांगतो. जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, तारियेल्या जयशाला ह्या, तारियेल्या जयशाला ह्या, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, तारियेल्या जयशाला ह्या, तारियेल्या जयशाला ह्या, धन्य तुकोबा
दगडा सहित वह्या तारियेल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ. तुकोबारायांचा अधिकारी एका वाक्यात पाण्यावरती लाह्या तरंगाव्या असा तुकोबारायांचा गाथा पाण्यावरती तरंगला. ही कृती सर्वसामान्य आहे. यातूनच तुकोबारायांचा अधिकार काय हे स्पष्ट होतं. असे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सेवेकरिता निवडलेला अभंग प्रस्तुत अभंगामध्ये अप्रत्यक्षरित्या संतांचं मोठेपण प्रगट होत आहे. तसं जर पाहिलं तर शास्त्रदृष्ट्या मोठेपणाचे दोन प्रकार सांगतात. एक आश्रय मोठेपणा आहे आणि एक स्वाभाविक मोठेपणा आहे. आश्रय मोठेपणा म्हणजे दुसऱ्याच्या आश्रयाने प्राप्त होणारा आणि स्वाभाविक मोठेपणा म्हणजे जन्मतःच प्राप्त असणारा. त्यापैकी संतांकडे जो मोठेपणा आहे तो स्वाभाविक मोठेपणा आहे आणि आपल्याकडे जो मोठेपणा आहे तो आश्रय मोठेपणा आहे. काही लोक पैशाच्या आश्रयाने मोठे आहेत, काही लोक ज्ञानाच्या आश्रयाने मोठे आहेत, काही लोक अनुभवाच्या आश्रयाने मोठे आहेत, काही लोक संपत्तीच्या आश्रयाने मोठे आहेत. याला आश्रय मोठेपणा म्हणतात. आणि आश्रय मोठेपणा प्राप्त करता येतो. स्वाभाविक मोठेपणा जन्मतःच असावा लागतो. आश्रय मोठेपणा प्राप्त करता येतो. मोठं व्हावं वाटतं का तुम्हाला? हा, ते कोणाला नाही वाटत. प्रत्येकाला मोठं व्हावं वाटतं. प्रत्येकाला वाटतं माझ्या झोपडीचा बंगला व्हावा, माझी 2 एकराची 4 एकर व्हावा, 4 गाड्याच्या, कसा हरिपाठासारखं चाललं पा, मी एक चरण तुम्ही एक चरण. माणसाची आशा भलती दांडगी आहे. प्रत्येकाला मोठं व्हायचंय. असं कधी कोणाला वाटलं का बंगल्यातून झोपडीत यावा, माझी 8 एकराची 4 एकर व्हावा? वाटलं कधी? माझं सगळं जावा, बस स्टँडला माझ्या हातात ढवळी परत यावं असं वाटलं कोणाला? कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला मोठं व्हायचंय. मग ज्यांना ज्यांना मोठं होण्याची इच्छा आहे त्यांना मोठं होण्यासाठी आज मी 5 गोष्टी सांगणार आहे. 5 गोष्टीने या जगात मोठं होता येतं. मोठं होण्यासाठी आपल्याकडे कला पाहिजे. सर्वसामान्य नाही बरं का, विशेष पाहिजे. मोठं होण्यासाठी आपल्याकडे विद्वत्ता पाहिजे. नाही विद्वत्ता तर सत्ता पाहिजे. नाही सत्ता तर गुण तरी पाहिजे. नाही गुण तर धन तरी पाहिजे. पण सर्वसामान्य असून जमणार नाही. विशेष पाहिजे. एक का असना पण विशेष. कला विशेष. एका बाबांना विचारलं, म्हटलं बाबा तुमचा मुलगा हल्ली गावात दिसत नाही, कुठं असतो? म्हणे महाराज तो पुण्याला गेला. म्हणलं पुण्याला काय करतो? म्हणे लई मोठा कलाकार झाला. म्हणलं काय शिकला? म्हणे खिशा आणायचं शिकला. आता कमून हसले तुम्ही? ती सुद्धा कलाच आहे ना बाबा. आपल्याला जमन का? हाना बरं एखाद्याच खिसा टोले खाणे घरी येणे कोणाला नाही जमत. ती सुद्धा कला आहे. पण विशेष आहे का? विशेष आहे का? असे किती खिशे मारले म्हणजे श्रीमंत होईल? विशेष नाही. आता तो आवाज हरवला. पण आजच्या काळामध्ये विशेष अधिक व्यापक कला लता दीदी मंगेशकर. रुनु झुनु रे भ्रमरा सांडी तो अवगुनु रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तो निश्चळू रे भ्रमरा रुनु झुनु रे भ्रमरा सांडी तो अवगुनु रे भ्रमरा. गेल्या लता दिदी. नावातच ताकद होती हो. लता म्हणजे काय? वेली. झाडावर गेली स्वतःच्या मनाने जसं वळायचं तसं वळू शकते. तिचं नाव काय? लता. आपण बाबळीचे खोड. कला विशेष पाहिजे.
मोठं होण्यासाठी विद्वत्ता विशेष पाहिजे. पण ऐका, दुसऱ्याने विद्वान म्हटलं पाहिजे. का दीक्षित महाराज? नाही तर आपणच आपली विद्वत्ता सांगायची. अमोल महाराज आले स्वतःच सांगायला लागले. तुम्ही म्हणता याला बोलू नका रे परत. आपली सेवा झाल्यावर लोकांनी म्हणा वा वा काय अभ्यास, गोड कार्यक्रम झाला. हे दुसऱ्याने म्हणायचं, आपण म्हणायचं नाही. नाही तर असा निमगाव शिवडीचा एक विद्वान भेटला शेजारच्या गावच्या विद्वानाला. शेजारी गाव कोणतं आहे? डोरळ्याच्या विद्वानाला भेटला आणि त्याला सांगायला लागला काय विषय नाही काय नाही, निमगाव शिवडीस ना, अख्ख्या निमगाव शिवडीत माझ्या इतकं कुणी विद्वान नाही. तो डोरळ्याचा म्हणला बरं झालं बा तुमची भेट झाली, आमच्या बी गावात माझ्या इतका विद्वान नाही म्हणे. काय योगायोगाने भेट झाली बा म्हणे. आता आलोचे निमगाव शिवडी शेजारी, तर निदान जीव तरी घालती, विद्वत्ता राहू दे मरू दे बाजूला, पण भूक लागली बाबा जीव तरी घाल. तुझ्या गावाजवळ आलो म्हणे, मलाच भेटणार तुला कुठं देऊ? अरे तू विद्वान आहे ना. ये म्हणजे कसं झालं, हलकटाच्या घरी फलकट गेलं, जात झाडून पिटलं केलं. म्हणजे मलाच भेटा तुला कुठं देऊ म्हणे. शिर्डीला जाऊ 5 स्टार हॉटेल मध्ये. आहे 5 स्टार हॉटेल आहे? असं नाही तर नसू, पण गडीवर हा म्हणा. हाय का? वचनम किम दरिद्रता, माणसाने बोलण्यात भिकारी नसावा, हा म्हणायचं गडीवर. 5 स्टार हॉटेलला गेला. आता 5 स्टार हॉटेल म्हणजे कामाला वेटर कमी, सगळं बटनावर काम असतंय. पहिलाच दरवाजा लागला, नाश्ता करणार की जेवणार, 2 बटन होते. म्हणे आता म्हणे भुका लागली, आता जेवणाचं दाब. जेवणाचं बटन दाबलं, ऑटोमॅटिक पुढे सरकले. चालायचं काम नाही बरं का, इलेक्ट्रिक पायऱ्या, ऑटोमॅटिक पुढे सरकले. परत एक दरवाजा लागला, परत 2 बटन लागले, शाकाहारी का मांसाहारी. म्हणे आता म्हणे तेच दाब, आपल्या का बापाला भेटत. ऑटोमॅटिक पायऱ्या सरकल्या पुढच्या दरवाजामध्ये. पुन्हा 2 बटन लागले, नगदी का उधार. म्हणे आता म्हणे आधी खिशे पाय हो. दोघांनी खिशात हात घातले, दोघं गंगाराम. म्हणे आता म्हणे उधारीचं दाब. जेच उधारीचं बटन दाबलं, पायऱ्याला रिव्हर्स गिअर पडला, डायरेक्ट रस्त्यावर. अरे तुम्ही मस्त विद्वान आहे, पण ज्याने हॉटेल बनवलं ते तुमचा बाप आहे ना गड्या. विठ्ठल 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 विठ्ठल. विद्वत्ता असावी, पण दुसऱ्याने विद्वान म्हटलं पाहिजे. मोठं होण्यासाठी तिसरी गोष्ट सत्ता विशेष असावी. माणसाचं देशात तरी वजन असावं. नाही देशात तर निदान स्वतःच्या राज्यात तरी, नाही राज्यात तर निदान स्वतःच्या जिल्ह्यात तरी वजन असावं. नाही जिल्ह्यात तर निदान स्वतःच्या तालुक्यात तरी, नाही तालुक्यात तर निदान स्वतःच्या गावात तरी वजन असावं. नाही गावात तर निदान स्वतःच्या गल्लीत तरी वजन असावं. नाही गल्लीत तर निदान स्वतःच्या घरात तरी वजन असं. आहो दारातून आत पाय टाकल्याबरोबर पोरग बसले पाहिजे. बायको नका बसा तो भाग सोडा, पण सत्ता विशेष पाहिजे. मोठं होण्यासाठी गुण विशेष पाहिजे. अहो म्हणले आमच्या मुलाकडे गुण आहे. म्हणलं काय गुण आहे? म्हणे पखवाद वाजवतो. म्हणलं कुठं? म्हणे मौतीला. आता किती मौती वाजवल्या म्हणजे मोठं होईल? गुण विशेष पाहिजे. आणि मोठं होण्यासाठी हे 4ही गोष्टी नसल्या तर चालतील, पण धन विशेष पाहिजे. विशेष धन कोणतंय? त्या विशेष धनाची व्याख्या केली आमच्या महाराजांनी. जोडुनी या धन उत्तम व्यवहारे, धन उत्तम व्यवहारे, धन उत्तम व्यवहारे, जोडुनी धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे उदास विचारे
विना धन उत्तम व्यवहारे. कोणतं धन विशेष आहे बाबा? योग्य मार्गाने कमवलेलं आणि योग्य मार्गाला लावलेलं आहे का नाही, याला विशेष धन म्हटले. सगळ्याचं धन विशेष आहे का? काही लोक रात्रात नदीच्या कडाला येड्या बाबडीत डब्याला जाळ घालीत येत. ते काय कोणाला कळत काय ते? हे धन काय विशेष म्हणता येईल काय का नाही? योग्य मार्गाने कमवलेलं आणि योग्य मार्गाला लावलेलं धन कसं आहे? विशेष आहे. आणि या 5 गोष्टी विशेष रूपानं जर आपल्याकडे असतील तर आपल्याला कोणीच मोठं होण्यापासून थांबू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. एक जण उठला म्हणे, तुकाराम महाराज, या 5 गोष्टीने मोठं होता येतं हे जर तुम्हाला माहिती होतं मग तुम्हीच का नाही मोठे झाले? प्रश्न खरा का खोटा? खरं आहे ना. एखाद्या आजाराचं औषध तुम्हाला माहिती होऊ नाही पण तो आजार तुम्हाला झाला तर तुमचा बरा व्हायला पाहिजे का नाही? का? औषध माहिती ना. मग याने मोठं होता येतं हे जर तुम्हाला माहिती होतं मग तुम्हीच का नाही मोठे झाले? तुकोबाराय म्हणले, मग आम्ही काय गरीब आहे का? हरिती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी. वैभवाचे भूमी आम्ही वैभवाचे भूमी आम्ही वैभवाचे धनी. तिन्ही भुवनामध्ये आमच्या इतकं श्रीमंत कोणीच नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, खरं सांगू, हा तुमचा मोठेपणा आम्हालाच नको. लोक म्हणले नको का भेटलाच नाही. आता काही माणसं म्हणतात मी फुटाने खात नाही, मी फुटाने खात नाही. आता भाऊ तुला दात नाही म्हणून तू खात नाही. दात असते तर ठाणले असते. काय म्हणतात मला पियाडा चालत नाही, पियाडा चालत नाही. आता डॉक्टरने सांगितलेलं राहतं पाहिलं तरी मरशील, आता काल खाशील. नको का भेटलाच नाही. तुकोबाराय म्हणतात आम्हाला भेटत होता पण आम्ही तो घेतला. छत्रपती शिवाजी महाराज नजराना घेऊन आलते का नाही? महाराजांनी घेतला का? सोने रुपया महामृतिके समान. महाराज अहो आम्हाला वाटतं आमच्या श्री गुरूंनी खूप श्रीमंत असावं, सर्व ऐश्वर्याचा भोग घ्यावा, आनंदी असावं, सुखी असावं. तुकोबाराय म्हणतात असं वाटतं ना तर मग आम्ही एकाच गोष्टीने आम्हाला सुख होतं. कोणत्या? आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे. हे सोनं नाणं आम्हाला नको, तुम्ही फक्त विठ्ठल विठ्ठल भजन करा, त्याच्यातच आम्हाला आनंद आहे. तुकोबाराय म्हणतात तो मोठेपणा आम्ही घेतला नाही. लोक म्हणले का नाही घेतला? म्हणले नासक आम्ही घेत नाही. नासक म्हणजे संपणार. कुठल्या कुठल्या गोष्टी संपतात? ज्याला मर्यादा येतात त्या सर्व गोष्टी संपतात. आपला आश्रय मोठेपणा संपतो का? याला मर्यादा आहेत. जेवढ्या गोष्टींना मर्यादा येतात तेवढ्या सर्व गोष्टी संपतात. मला सांगा, शरीर संपतं का राहत? संपतं का? आयुष्याची मर्यादा. आमदार साहेबाचं पद राहतं का जात? 5 वर्षाच्या काळाची मर्यादा. आपला मोठेपणा असाची सगळा. ज्या गोष्टीला मर्यादा येतात त्या सर्व गोष्टी संपतात. ऐका, आपल्या आश्रयी मोठेपणाला देशाची मर्यादा, काळाची मर्यादा आणि वस्तूची सुद्धा मर्यादा आहे. देशाची मर्यादा कशी? समजा आमच्या गावचे सरपंच तुमच्या गावच्या रस्त्यावर 5 वाजता येऊन बसले पिऊन, दूध पिऊन, तुमच्या काही मनात येईल, दूध पिऊन येऊन बसले आणि तुमच्या गावच्या सरपंचांनी पाहिलं. कोण आहे रे? म्हणे सरपंच. कुठला? म्हणे राहुरीचा. उतर खाली. राहुरीच्या सरपंचाने निमगाव शिवडीचा रस्ता अडून जमणार नाही. त्याची दादागिरी कुठं? त्याच्या गावात. गावाच्या बाहेर आला सरपंचाचा मोठेपणा संपला. तालुक्याच्या बाहेर गेला आमदाराचा मोठेपणा, जिल्ह्याच्या बाहेर गेला खासदाराचा मोठेपणा, राज्याच्या बाहेर गेला मंत्र्याचा मोठेपणा संपला. देश सोडला मोठेपणा संपला. जाऊ दे, अजून एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. पहिले तलाठी भाऊसाहेबाला हुरडा खायला बोलायचे बाबा तुमच्या काळात. आता काय 20 रुपये टेबला खालून दिले जमत आहे. पण पहिलं वेगळं होतं. पैशाला फार किंमत होती. सगळे व्यवहार असेच चालायचे धान्यावर. बरोबर नाही?
आ? जत्राला जर बाजार करायला गेलं तर मागच्या वर्षीचं धान्य द्यायचं आणि ह्या वर्षीचं फुकट आणायचं खाऊ. धान्य व्यवहार चालायचे. मग तलाठी भाऊसाहेबांनी आपले कागदपत्राची कामं पटकन करावीत म्हणून असलं मग वशीला असावा आता हुरडा खायला बोलावलं. येतां का? भाऊसाहेब म्हणे येईल ना. शेतकरी पहाटच उठला, असा आनंद झाला त्याला. भाऊसाहेब यायचे म्हणल्यावर पहाटच उठला, बैलगाडी झुपली, गावरान तुपास तांब्या घेतला, वैरणीची पिंडी टाकली, बैलगाडी नेली, भाऊसाहेब दारात नेऊन उभी केली. भाऊसाहेब आले, गाडीत बसले, गाडी रानात गेली, बैल सोडले, आपट्या टाकल्या, काडाकुडा गोळा केला, 2-4 कणसं मोडली. असंच ना, काय सारखंच मग आपलं. पहिलं कणीस भाजलं, गरम गरम हातावर चोळलं, हातावर फुकलं, गरम गरम हातावरच खायला दिलं. भाऊसाहेबाला किती गोड लागलं असं ना. एक कणीस खाल्लं, दुसरं कणीस चोळायला घेतलं, तेवढ्यात भाऊसाहेब फोन आला. भाऊसाहेब कुठे? म्हणे हुरडा खातो. म्हणे कुठं? म्हणे सका तात्याच्या शेतात. म्हणे काम सोडून? उद्या तुमची बदली. म्हणे कुठं? म्हणे मराठवाडा. आणि तो फोन नेमका ऐकला शेतकऱ्याने. शेतकरी म्हणे भाऊसाहेब मला बैल पाणी पाजायचे भाऊ. अरे म्हणे आता बहुत कणस चोळीत होता ना, अचानक कुठं तुझ्या बैलाला ताण लागली? म्हणे आता तो फोन ऐकला आणि तुमची बदली झाली, आता कायला हुरडा तुम्हाला? आपल्या मोठेपणाला देशाची मर्यादा. देश सोडला, मोठेपणा संपला. आपल्या मोठेपणाला काळाची मर्यादा. नवरदेवाला नवरदेव किती दिवस म्हणतात? बाबा तुम्हाला किती दिवस म्हणतो ते? किती दिवस म्हणतात? लईत लई आपल्या खेड्या गावात महिनाभर म्हणतात बुवा. जमल्यापासूनच म्हणतात, बसली बा गाड्या, चारली बा बुंदी, वाजवला बँड, आता काय पाहायचं बा, नवरदेव झाले बा. हे मोठ्यापणाने खेड्यात म्हणतात. पण वास्तविक पाहिलं तर नवरदेव किती दिवसाचा? हा, दिवसाचा का तासाचा? तासाचा का मिनिटाचा? अरे ब्राह्मणाच्या मंगलाष्टका जोपर्यंत चालू आहेत तोपर्यंतच नवरदेव. 5 मिनिटाचा नवरदेव. एकदा का पिढ्याहून खाली उतरला नवरदेव संपला. अहो एकाचं लग्न झालं आणि 2-4 दिवसांनी त्या नवरदेवाचा जोडीदार त्याला भेटायला गेला. त्या नवरदेवाची आई दारातच बसली होती, डोक्याला हात लावून. यानं बाहेरूनच आवाज दिला, मावशी नवरदेव कुठे आहे? म्हणे कोणता? म्हणे आता नाही का 2-4 दिवस झाले लग्न झालं. बाप्पा म्हणे तो नवरदेव कसला? तो तर बैल होऊन बसला. आपल्या मोठेपणाला काळाची मर्यादा. विठ्ठल विठ्ठल तेवढा काळ गेला का आपला मोठेपणा संपला. अहो आपलं सोडा, काळाची मर्यादा देवाला सुद्धा पाळावा लागली. यशोदेनं एकदा कृष्णाला विचारलं, कृष्णा मी तुझी आई येणार आहे. मग तुझं खरं स्वरूप अर्जुनाला दाखवलं, उद्धवाला दाखवलं, गवळणींना दाखवलं, सुदामाला दाखवलं, गोपाळांना दाखवलं, आणि मी तुला जन्म दिला ना रे. एकदा मला तुझं खरं रूप दाखव ना. दावी रूप मज गोपिकार मना, 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 दावी रूप मज गोपिकार
पण मला ते रूप दाखव. भगवान म्हणले आई अगं ते तेव्हा दाखवता आलं, आता दाखवता येणार नाही. काळाची मर्यादा. विठ्ठल आपल्या मोठेपणाला देशाची मर्यादा, काळाची मर्यादा, वस्तूची मर्यादा. वस्तूची मर्यादा कशी? ज्याच्याकडे जास्त वस्तू तो मोठा, आणि ज्याच्याकडे काहीच नाही तो गरीब. बघा ना तुम्ही, ज्याच्याकडे 5-50 एकर जमीन आहे, 4-2 4 व्हीलर दारात आहे, 2-4 JCB, 2-4 ठिकाणी जागा आहे, शिर्डी सारख्या ठिकाणी फ्लॅट आहे, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट आहे. असा माणूस जर कार्यक्रमात आला लोक म्हणजे साहेबाला जागा करा ना पुढं. आणि ज्याच्याकडे काहीच नाही ते कधी आला, कुठं बसला आणि कधी गेला त्याचा कोणी तपास करीत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडे खूप सारं धन येतो मोठा, आणि ज्याच्याकडे काहीच नाही तो गरीब. ह्या आपल्या मोठेपणाला मर्यादा आहेत. पण संतांच्या मोठेपणाला देशाची मर्यादा नाही, काळाची मर्यादा नाही, आणि वस्तूची सुद्धा मर्यादा नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात अनुरेनु या थोकडा वा वा. अनुरेनु या थोकडा अनुरेनु या थोकडा थोकडा अनुरेनु या 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 थोकडा. तुका कशाय म्हणा 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 तुका कशाय म्हणा. गिळणी साडीले कलेवर गिळणी साडीले कलेवर गिळणी साडीले कलेवर गिळणी साडीले कलेवर साडीले कलेवर साडीले कलेवर साडीले कलेवर साडीले कलेवर. वा, सांगायच्या आधीच कायला भुका लागल्या काय? एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. महाराज अशी 7 असल्यावर काय अजून 2 तास कीर्तन सांगत ना. तुम्ही म्हणता उद्या तारीख नसन तुला कुठं. असं बाबा, आपण जर जास्त सांगितलं का लोक म्हणते त्याला तारखा कमी असते, आणि कमी सांगितलं का म्हणते त्याचं मटेरियल संपलं. असं कीर्तन करावं का तुम्हाला सोपं वाटलं का? एकुल्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ जमविला. हे सगळं काय गोळा करायची गरज आहे? कशासाठी हा खाटाटो? हा, कीर्तन करायचं मड स्वतःहून मसन वाट्यात जाईन का? तुम्ही हा मानता राव खुशाल. हे टाळकरी म्हणजे खांदेकरी आहेत. पखवाद्या शिकाळीवाला आहे. पेटी मास्तर हवा घालायला आहे. हवा घालायला एक बाई असती ना, तिच्या डोळ्याला पाणी नसतं, ती फक्त पदर हाली तिने हुंदका आणि हो केलं गेलं पुढं. ऐकणारे राहिले ना, हे धडाकल्या बिड्या वाढायला आहेत. विठ्ठल विठ्ठल
कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ अवधूत चिंतन श्री गुरुदेव अनुरेणू या थोकडा तुका काशा एवढा. हो, संतांच्या मोठेपणाला देशाची मर्यादा नाही, काळाची मर्यादा नाही आणि वस्तूची सुद्धा मर्यादा नाही. देशाची मर्यादा कशी नाही? मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर सांगा. ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा नियमानं कुठं साजरा व्हायला पाहिजे? तोंडात हाणून घेऊ का आता? आळंदी, बरोबर. तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा बीज नियमानं कुठं साजरी व्हायला पाहिजे? देवला. सावता महाराजांचा समाधी सोहळा नियमानं कुठं साजरा व्हायला पाहिजे? बरोबर. नाथ महाराजांचा जल समाधी सोहळा नियमानं कुठं साजरा व्हायला पाहिजे? मग नाथ महाराजांना फक्त पैठणच ओळखीत का? मग फक्त संभाजीनगर जिल्हा, फक्त महाराष्ट्र? ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची. आऊ भारीला ध्वज तुम्ही लोकावरी, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, आयसे चराचरी कीर्तिजांची, किंवा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. संतांची कीर्ती चराचरामध्ये आहे, कारण त्यांचा असणारा जो स्वाभाविक मोठेपणा आहे, या स्वाभाविक मोठेपणाला देशाची मर्यादा येत नाही. संतांच्या मोठेपणाला काळाची मर्यादा नाही. काळ किती प्रकारचे पोराव? शाळेत जाता का तुम्ही? नुसता भातच आणला का? 3 प्रकारचे काळे. कोणते कोणते? झाला तो भूतकाळ, चालू येतो आणि होणार येतो. वा वा वा, फार हुशार. यांना टाळ्या वाजावर एकदा. झाला तो भूतकाळ, चालू येतो वर्तमान काळ आणि होणार येतो भविष्य काळ. तिन्ही काळाची संतांना मर्यादा नाही महाराज. काल काय खाला आपल्याला आठवतं का? आठवत नाही. पण संतांना पहिलं विचारा, पहिलं कधीच? जेव्हा काहीच नव्हतं तेव्हाच. पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही, कानवा तेरे तेरे कानवा तेरे तेरे देते एक ढाल गज निर्माण झाली, देते एक ढाल गज निर्माण झाली, देते एक ढाल गज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. पहिले कोठेची नव्हते काही, काय नव्हतं? काहीच नव्हतं.
चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही कानोबा तेरे तेरे ते. शून्य म्हणजे किती? एक आणि एक. आता काय करावं? दोन म्हणलं तर एक आणि एक दोन, तीन म्हणलं तर दोन आणि एक, किंवा एक आणि दोन तीन. शून्य म्हणजे किती? शून्य शब्दाचा अर्थ काहीच नाही. अवघे शून्यची होते पायी. काहीच नव्हतं पहिलं, पण ते ज्ञान संतांना होत. म्हणजे संतांना भूतकाळाची मर्यादा नाही, वर्तमान काळाची मर्यादा नाही. आपल्या परिसरात एक महात्मे होऊन गेले, जनार्दन स्वामी. इथं बसून जगाच्या पाठीवर कुठं काय चालू हे संतांना कळत, हे त्यांना कळत होत इथं बसून. कारण त्यांचा तिसरा डोळा उघडलाय, ज्याला ज्ञान चक्षु म्हणतात. आणि त्या ज्ञान चक्षुने तिन्ही काळाचं ज्ञान होत. इथं बसून जगाच्या पाठीवर कुठं काय चालू आहे हे संतांना कळतं. आपल्याला कळतं का? आजी घरी सुनबाई शेंगदाणे भाजून खाऊ राहिली, दिसत का? नाही ना, नाही ना दिसत. आपल्याला मर्यादा आहेत. माझा स्वभाव थोडा विनोदी बर का, तसं काय वाटून नका घेऊ. वर्तमान काळाची मर्यादा संतांच्या मोठेपणाला नाही, भविष्य काळाची मर्यादा संतांच्या मोठेपणाला नाही, भविष्य काळाची सुद्धा मर्यादा नाही. महाराज उद्या काय होणार आहे आपल्याला माहिती आहे? उद्या आपण कोणत्या रस्त्यावर, कोणत्या गाडी खाली, किती नंबरच्या गाडी खाली, किती वाजता, किती वाजून किती मिनिटं, काही माहिती का आपल्याला काय होणार आहे उद्याच? पण आमच्या नाथ महाराजांनी भविष्य काळ सांगितला. कधीचा? निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकून 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 सांगावया आले या बाई माझे नाव, शकून सांगावया आले या बाई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकून 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 सांगावया आले या बाई माझे नाव, शकून सांगावया आले या बाई माझे नाव, शकून सांगावया आले या बाई माझे नाव, शकून सांगावया आले या बाई माझे नाव. गोंधळाच्या सुपाऱ्या त्या बरं का आपल्याला. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव. ऐका यमाईनं काय शकून सांगितला. ऐका कलियुगाचा शेवट. 5 वर्षाची मुलगी भ्रातार मागेन. ऐकताय ना तुम्ही? 5 वर्षाची मुलगी नवरा मागणारी. 6 वर्षाची मुलगी गर्भीण राहीन. 6 वर्षाची मुलगी गरोदर राहणारे. बहीण भावाचा विवाह लागेन. बहीण भावाचं लग्न लागणारे. एवढा हलकट जमाना येणार आहे. काही लोक म्हणते जग बुडायला आलं. एवढ्या लवकर जग कसं बुडन? आपण का कमी कुटाने केले? एवढ्या लवकर जग कसं बुडन? कलियुगाचा शेवट भयानक असणार आहे. जग बुडायला अजून किती दिवस बाकी आहे का? सत्ययुग झालं 17,28,000 वर्षाचं. त्रेतायुग 12,96,000 वर्षाचं. द्वापारयुग झालं 8,64,000 वर्षाचं. आणि कलियुग टोटली 4,32,000 वर्षाचं. आणि कलियुग सुरू होऊन आताशी 5-6 हजार वर्ष पूर्ण झाले. अजून किती राहिले? आता ते घरी जाऊन करावं लागते काय? मोबाईल मध्ये बसत काय? अहो कबीर महाराज तर आताच्या लोकांचं वर्णन करतात. आई रे बैमान दुनिया आई रे,
आई रे बैमान दुनिया आई रे माता पिता को कोई नहीं माने औरत का बहुमान रे पिता को कोई नहीं माने औरत को बहुमान साधु संत को कोई नहीं माने हिजड़ों का बहुमान रे साधु संत को कोई नहीं माने हिजड़ों का बहुमान आई रे बेईमान दुनिया 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 आई रे साधु संत को कोई नहीं माने हिजड़ों का बहुमान रे कोणाचे शब्द आहे कागदलं काढून बाजारात नाही मांडायचं बरं की संतांचे शब्द आहे माता पिता को कोई नहीं माने औरत का बहुमान रे कोणाला माने हे कबीर महाराजांचे शब्द आहेत कबीर महाराज कोणते आपल्या गावातले गांजे फुके कबीर नाही बर का नाही तुम्ही म्हणता नाही का काय आता यांचं इथं सांगू नाही म्हणा आऊ दोघ जण गांजा आणून मारुतीच्या मंदिरात झोपले दुपारच्या बारी याच्या डोक्याला खाजार आलं ते त्याचं डोकं खाजीत होत ते म्हणतो काय करतो रे म्हणे डोकं खाजीत म्हणे कोणाचं म्हणे माझं म्हणे याडपटा ते माझं आहे ना मग तुझंही मग माझं कुठं गेलं आता बरे दिंडीत बी असते येऊ नका म्हणायचं लाग नाही ते महिनाभर आधी आपल्यालाच विचारित बाबा तुम्ही ऐक नाही औंदा दिंडी आपलीच आता आपण न गेलो तर आपली दिंडी निघन का ते आपल्यालाच विचार बरं चौघाची टोळी सेपरेट असतील कामं वाटून असतील एका चिलीम सांभाळायला एका वल्ल फडक सांभाळायला एका दिसली नारळाची शेंडी घालपिशी दिसली नारळाची एका दिसला गोल खडा घाल खिशात दिसला गोल खडा घाल खिशात आणि दिवसा नाही चालती ती रात्रीची चालत येत एकाला विचारलं दिवसा का म्हणून चालत रे म्हणे दिवसाले डोळे चमका त्या भाऊ आता रात्रीचं महाराज चंद्राचा आणि सूर्य तुम्ही विचार करा चंद्राचा प्रकाश किती शीतल आणि किती कोमल येऊ आणि एवढ्या थंडगार प्रकाशात एक जण म्हणे लय चटकायला लागलं थोडं सावलीला चला लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसली आणि मग सगळं भजनाचं साहित्य काढलं भजन सुरू झालं टाळी ना पकवाद मग काय याच एक चरण त्याच एक चरण याच एक चरण आणि जेव्हा काय भजनाला रंग चालला एक जण म्हणतो गेल्या साली इथंच थांबलो होतं राव म्हणे हा इथंच थांबलो होतं करकमच होतं म्हणे हा करकमच होतं मागच्या वर्षी पाटला चेरी लईच पाणी होतं म्हणे औंदा किती घे बघत तरी काही गरज आहे का गेलं ना डोकायला आता 12 वाजता चंद्र मध्याने आलेला ते चंद्राचं प्रतिबिंब दिसलं याला ते विहिरीत हे लागलं रडायला अरे चंद्र विहिरीत पडला रे दुसरा आला दुसरा रडायला लागला तिसरा आला तिसरा रडायला लागला पण चौथा जरा शहाणा होता ते म्हणे याडपटाव गोष्ट घडू नाही घडली आता काय रडून उपयोगी म्हणे आता काय करायचं म्हणे आता याला वर काढावं लागत काढायचं कसं म्हणे 3 सोला दावणी एक गळ लागन बुवा अंदाजे गावात गेले एक म्हातारं बास टाकून अंगणातच झोपलेलं होतं त्या म्हाताऱ्याला हालीलं बाबा आम्हाला 3 सोला दावणी एक गळ लागतो म्हणे कायला म्हणे पाटला चिरी चंद्र पडला तिने दिलं सांदाडाचं काढून ते त्यांचेच मेंबर जेव्हा गळ पाण्यात टाकला पाणी हल्ल्याच्या नंतर प्रतिबिंब दिसतं का अरे म्हणे दिसणार म्हणे कपारीला असं नीट पाय कपारीला गळ अडकावला हे कातू उडीत 1 तासाने गळाची दोर तुटली हे एकमेकाच्या बोकांनी खालचा म्हणतो लई लागलं रे वरचा म्हणतो भाऊ लागू दे लागलं पण निघला वर पाय निघला का तिथंच होता
तर ह्या कबीरांचं काय सांगावं महाराज. मग कबीर महाराज कोणते? पत्नीचं नाव मालुमती, मुलाचं नाव कमाल आणि वाराणसी भूमीवर अखंड प्रभू रामचंद्रांचं चिंतन करतात. ते कबीर महाराज सांगतात, आई रे बैमान दुनिया, आई रे विठ्ठल विठ्ठल. संतांच्या मोठेपणाला देशाची मर्यादा नाही, काळाची मर्यादा नाही, वस्तूची मर्यादा नाही. वस्तूची मर्यादा कशी नाही? अणू एवढे होते आणि आकाशा एवढे झाले. वेदांतिक आणि नैयायिक समोरासमोर आले. नैयायिक म्हटलं अणु अणु काही एक आहे का रे? अणु हे परिमाण आहे. आणि परिमाण काही एक प्रकारचं असतं का? परिमाण कळतं ना तुम्हाला? परिमाण ज्याच्यात मोजलं जातं. साखर कशात मोजतात? लिटर मध्ये, किलो मध्ये. हा, किलो हे काय त्याचं परिमाण. दूध कशात मोजतात? डझन वर. लिटर वर. लिटर हे काय त्याचं? मग अणु हे परिमाण आहे. परिमाण काय एक प्रकारचं आहे का? परिमाण तीन प्रकारचे: अणु परिमाण, व्यापक परिमाण आणि मध्यम परिमाण. अणु परिमाण म्हणजे पहिले कावलाचे घर राहायचे पहा, ढोबळ मानाने सांगतो. आणि कावलाच्या घरातून प्रकाश येण्याकरता एक गोल ढोरं ठेवायची. त्याला काय म्हणायचे? ढोरं म्हणायचे, सवनं म्हणायचे, हाय का नाही? प्रकाश येण्यासाठी. आणि आमच्या मावशीनं झाडून घेतलं का त्या गोल प्रकाशाच्या ढब्यामध्ये धुळीचे कण दिसायचे. त्यातला एक कण म्हणजे रेणून त्याचा 6वा भाग म्हणजे अणु. एवढे सूक्ष्म आहेत तुकोबारा. विठ्ठल विठ्ठल. मध्यम परिमाण पृथ्वीपासून आकाश रूपानं जे आकाशापर्यंत जेवढं काही वस्तू रूपानं स्थित आहे त्याला मध्यम परिमाण म्हणायचं. आणि व्यापक परिमाण पृथ्वीपासून आकाशापर्यंत वस्तू व जी पोकळी आहे सर्वत्र व्याप्त आहे त्याला म्हणायचं व्यापक परिमाण. आणि व्यापकाचं उदाहरण जर पाहिलं तर एकच गोष्ट व्यापक आहे, तिचं नाव आहे देव. सर्वम खलविदम ब्रह्म, सर्वत्र व्याप्त आहे. नैयायिकानं विचारलं मग त्याचं काही प्रमाण? वेदांतिक म्हटलं त्याचं काय प्रमाण द्यावं आता? रंग नहीं रूप नहीं नये वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया. हा रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया. हा निराकार निर्गुण तुझी रघुराया, तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा. वेदांतिक म्हटला रंग नाही रूप नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. नैयायिक म्हटला भाऊ शांत बस, कारण आम्हाला माहिती वेदांतिकाला आजपर्यंत देवाचं स्वरूप सांगता आलं. काय सांगू बाई वेदासी काही कळलेची नाही, किंवा शहाणपणे वेद मुका. मग वेदांतिक म्हटला नैयायिका मग तूच सांग ना भगवंताचं व्यापकत्व. नैयायिकाने एका सेकंदात सांगितलं. सर्व घटिरामध्ये हा देवी एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, सर्व घटिरामध्ये हा देवी एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना पुण्याची
वा 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 वा. देव नटला नाना परी. असंय बाबा, सगळं जुळलं तरच मिळे. नाही तर कधी कधी कीर्तनकार हुशार असला आणि टाळकरी अडाणी असले का कीर्तनकार येड्यावणी करीत. खरंच ना. आणि कीर्तनकार अडाणी असला आणि टाळकरी हुशार असले ते येड्यावणी करीत. आणि आम्ही दोघं अडाणी असलो का पखवाद्या येड्यावणी करीत. आणि सगळेच अडाणी असले ऐकणारी येड्यावणी करते. जाते तर बिड्या पिऊन परत येऊन बसत. कारण येड्यावणी करण्याची ठिकाणं ठरले. पहा तुम्ही, गाव जवळ आलं का बैल येड्यावणी करीत. बैल आहे का तुमच्याकडे? गावात असेल ना, ज्याच्या काय त्याला विचारा. गाव जवळ आलं का बैल येड्यावणी करीत. बाहेरचा कुणी पाहुणा आला का लेकर येड्यावणी करीत. आणि माहेरचं कुणी आलं का बाया येड्यावणी. येड्यावणी करण्याची ठिकाणं ठरलेली. अहो, बाहेरचा कुणी पाहुणा आला का लेकर लय विचित्र. एक ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो, एक माणसाच्या घरात फेटा बांधायला गेलो. ते म्हणे, बाबा तुम्ही फेटा बांधून या, तर आम्ही कीर्तन उभं करतो. म्हणलं जा बा, पडलेलं असलं तर करा उभं. भागा भागात पद्धत असती ना, कोण म्हणतं सप्ता बसला, कोण म्हणतं सप्ता उभा राहिला. म्हणलं करा उभं. आणि फेटा बांधायला सुरुवात केली. त्याची एवढी एवढी पोरगी पळत आली. मला म्हणते, बाबा तुला कविता येते का? मला. मी म्हणलं मला नाही येत भाऊ. म्हणे मला येते म्हणू का? म्हणलं म्हणते ना. केलं सुरू. गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला तळून, गेला बाई नवरा मरून, आता काय होतं रडून ग, घ्या बाई दुसरा करून. काय काय लेकरांचं सांगा मार. अहो, आमच्या संस्थेच्या महाराजांचा कार्यक्रम एका विद्यार्थ्याच्या गावात. ते म्हणे, बाबा चला चहा घ्यायला आपल्या घरी. म्हणे, अरे मी चहा घेत नाही, तुला माहिती ना. म्हणजे ताक तरी घ्या, उन्हाळ्याचे दिवस आहे. ताक प्यायला नेलं, तांभर ताक दिलं. तेवढा तांब्या पिली. ताक लय भारी रे, अजून आहे का? अजून एक तांब्या दिलं. ताक लय भारी रे, अजून आहे का? अजून एक तांब्या दिली. 3 तांब्या ताक पिले. लयच मस्त ताक होतं रे, अजून आहे का? म्हणे संपलं. म्हणे संपलं? अरे एवढं चांगलं ताक तुम्हाला ठेवायचं ना, सगळं मलाच दिलं. जाऊ द्या म्हणे, रात्रीच त्याच्यात उंदीर पडला होता. राग आला महाराजाला. तांब्या खाली आपडला, चमटला ना तांब्या. आता गप मारावं नाही. मोठ्याने ओरडलं, मम्मी महाराजांनी आपला संडाचा तांब्या फोडला, आता काय करावं? विठ्ठल विठ्ठल. आता हा कीर्तनाचा विषय नाही, पण ते काय मध्ये मध्ये फवारावा लागत, नाही तर काही काही झाडावर रोग पडतो. तरी काही झाड इतके चॅप्टर आहेत ना बाबा, फवाऱ्यावाला पुढे गेला का परत मुंडके टाकीत. विठ्ठल विठ्ठल संतांच्या मोठेपणाला देशाची मर्यादा नाही, काळाची मर्यादा नाही, वस्तूची मर्यादा नाही. अणू एवढे होते, आकाश एवढे झाले महाराज. मग अणू एवढे होते ना आकाश एवढे कसे झाले? महाराज म्हणतात शरीराच्या आश्रयाने होतं तेव्हा अणू एवढा होतो, आणि खऱ्या स्वरूपाचं ज्ञान झालं. अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता, किंवा देवची बरे देवची बरे, तू का म्हणे खरे तुम्ही, मला माझ्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान झालं. पण कस काय? म्हणले नाशवान असणाऱ्या शरीराचा मोह टाकल्यामुळे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात
सांडिले कलेवर. महाराज म्हणतात आम्ही शरीराचा निराश केला. निराश केला म्हणजे काय केलं? इकडे लक्ष द्या. निराश केला म्हणजे काय केलं? मोह सोडला. आपला मोह सुटतो का? आपला निराश होतो का? अहो काय निराश होतो आपला. 80 वय झालं तरी म्हातारं नायाला म्हणतं भाऊ इथे एक केस राहिला पायरे. आपला मोह सुटतो नाही ना? सुटत आपला मोह. आपला निराश होतो पण कधी? काकड्याला गेले संसार दुःख मुळे दे ना सोडून. मग सुटतो काय? अरे आम्ही कीर्तन करून आमचा सुटाना तुमचा गाव सुटायचा. कधी निराश होतो आपला? एखाद्याच्या मौतीला गेल्या. काय खरंय माणसाचं. नदीच्या वर गेल्या रामभाऊ देव एक बिडी. असा निराश आहे. निराश होणं एवढं सोपं नाही. शरीराचा मोह सुटणं एवढं सोपं नाही. एक माता रोज घरातून उठलं दारात बसलं की त्याचं एकच टूम करायचं. काय खरे मी येतो रे, काय खरे मी येतो रे. कोणी पाहुणे रावळे आले तेच सांगायचं. काय खरे मी येतो रे. हे काय पिकून खाणारी इकून खाणारी जाती. मी येतो वरच. एक दिवस त्याचं पोरग शेतात पाणी भरायला गेलं. दारे धरायला. तुमच्या काय म्हणते बारे का दारी? आमच्या मेल्यावर माणसं जायची तिकडं. मग काय सारखंच. मग काय अडचण. बारे धरायला दारे धरायला गेलं ते. आणि मे महिन्याचं कडक ऊन पडलेलं गोरं पाणी लेकरू ते उन्हात पाणी भरित ते लालबून झालं. म्हाताऱ्याला काही गरज आहे का? काठी तिकीट गेलं बांधन तिथं. पोराक पाहून म्हणतं कसं काय खरे मी येतो वरच. ते आधीच तर आपल्याला होतं. ते नाही म्हाताऱ्या मर 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 म्हणल्यावर राग आला ना महाराज. काठीवरचं म्हातार पण काठीच टिकीना. काठी खांद्यावर धरली कणा निघलं बांधाने. मला मर म्हणला मला नाही जगायचं. मला मर म्हणला मला नाही जगायचं. पोरग म्हणे आता म्हाताऱ्याने बरं वाईट केलं तर आपल्यावरच यायचं. पोरानं मधल्या पावली धूम टोकली. म्हातारी पुढे जाऊन उभं राहिला. आई माय हातून एक चूक झाली का? म्हणे भाऊ काय चूक झाली रे? आता कोणत्या तोंडाने सांगू? म्हणे बाबा तुझ्या बापाला काय म्हणला काय? आई म्हणू नाही म्हणलो गाडी. आता काय करा बाबा? त्याला कायला काय म्हणायचं? ते का लय दुहारणात आहे का? यांची पुशे म्हणून तर आपल्याला बरी पाहती नाही ती. अरे मी गावात दळायला जायचे तर गावभर माग बोंबलं तिंडायचं भाऊ ती. त्याला कायला काय म्हणायचं? आई म्हणू नाही म्हणलं. आता काय करू? आता आतल्या खोली जाऊन बस गपची. ती गेलं आतल्या खोली कडी लावली दिवाने पडून घेतले. पडून राहीन. म्हातार तन करीत आलं. म्हातारी उंबऱ्याला हात लावून दारातच उभी होती. काय भानगडी. ते आधीच तर आपलेलं होतं. त्यानं दिल ढकलून म्हणे वय बाजूला. म्हणे काय भानगडी. गेलं आतमध्ये घेतली बंडी गालपिशीत घेतलं धोतर गालपिशीत घेतला पटका गालपिशीत घेतली टोपी गालपिशीत घेतलं उपरनं गालपिशीत गठुडं बांधलं डोक्यावर घेतलं. मला मर म्हणला मला नाही जगायचं. अहो पण कोण मर म्हणला? मर म्हणला तो सुबिया. इथं नाही भाऊ. नाही तर आमच्याच मिरच्या आमच्याच घरात ठसका. कोणता सुबिया? आपला सुबिया. ये बाई आम्हाला वाटलं शेजारच्या. आपला म्हणतो ना आपलाच ना. मग एवढं काय ताप आता? तू मला नाही मर म्हणेन मग कोणला म्हणेन? पाहता माता. अहो लोकांचे लेकर पहा. कोण बिड्या पितं, कोण सिगरेट पितं, कोण तंबाखू खातं, कोण गोवा खातं, कोण मावा खातं, कोण गुटखा खातं, कोणाला तमाशाचा नाद, कोणाला पिक्चरचा नाद. आपला सुबिया बिडीचं व्यसन नाही, काळीचं व्यसन नाही, गोव्याचं व्यसन नाही, माव्याचं व्यसन नाही, गुटख्याचं व्यसन नाही, दारूचं व्यसन नाही, तमाशाचा नाद नाही, पिक्चरचा नाद नाही. गावाच्या खालला कोण 4 एकर घेतली, वरला कोण 10 एकर घेतली. शिर्डीसारख्या ठिकाणी फ्लॅट घेतला. 2-4 4 व्हीलर घेतल्या, 2-4 जेसीबी घेतल्या. तुम्ही तरी काय ठेवलं होतं? पिऊन पिऊन. म्हाताऱ्याने उभ्यानंच गठुडं टाकलं. मी तरी कुठं काय म्हणतो टाकच्या. अरे अरे कोणला मरा वाटत असतं का? आमची इथे एक बाई जीव द्यायला चालली पहाटे 5 वाजता अंधारातच. आणि आम्ही शेतातून येत होतो. म्हणलं मावशी एवढ्या अंधारात कुठं? म्हणजे जीव द्यायला. म्हणलं काय एवढी जीवावर गुणी आली? रोज मला दारू पिऊन येतो रोज मारतो. असं आयुष्य जगण्यापेक्षा आज जीवच देते म्हणे. म्हणलं कुठं? म्हणे आज पाटला चेरीतच उडी खाणार आहे. म्हणलं मग बॅटरी काय चालवली? म्हणे भाऊ इचू काट्याची. आपला निराश होऊ शकत नाही. अजून 2 तास कीर्तन चाललं. तुम्ही कंटाळायचे नाही. पण फक्त 5 मिनिटात मी सेवा संपवणार आहे. विठ्ठल विठ्ठल गिळोनी सांडिले कलेवर. कारण महाराज म्हणतात आम्हाला समजलं संसार खोटा आहे. भवभ्रमाचा आकार. भ्रम म्हणजे काय? भ्रम म्हणजे काय? दिसतं ते खरं वाटणं. त्याला काय म्हणतात? भ्रम. सत्ख्याती असत्ख्याती संतांनी सांगितली. ज्ञानोबरायांनी सुद्धा सत्ख्याती सांगितली. तुकोबाराय म्हणतात दिसतं याला तुम्ही खरं म्हणता का? मग स्वप्न दिसतं का नाही? मग खरं आहे का? दिसतं ते खरं का खोटं? खरं दिसतं ते खोटं. कारण संपणार असतं. माईक तुम्हाला दिसतो. खरा का खोटा?
आ खोटा संपणार आहे नाशवानी. मी तुम्हाला दिसतो खरा का खोटा? हा खोटा. बरं पाकिट वाचन तुमचं. दिसतं तेवढं खोटं असतं का? कारण संपणार असतं. स्वप्न दिसतं पण खोटं असतं, भ्रम असतो. आणि स्वप्न जर खरं असतं तर स्वप्नात लागलेलं लॉटरीने जागृतीतलं कर्ज फिटलं असतं की नाही? एकाला 8ला ड्युटीला जायचं आणि 7:30ला असं मस्त स्वप्न पडलं, त्याला 8 लाखाची लॉटरी लागली बाबा. 6 मोजले 2च राहिले ते मोजाय. त्याच्या तेवढ्या तिची बायको आली, उठा ना ड्युटीवर नाही जायचं. याला असा राग आला, हिने बाई माग की हे बायकोच्या कानाखाली ठेवून दिली. ती म्हणे काय झालं काय झालं काय, तुला काय अक्कल आहे का? कधी नाही लागली आज लागली. म्हणे काय? म्हणे 8 लाखाची लॉटरी. 6 मोजले 2 तर राहिले ते मोजायचे. पण बायको हुशार होती. ती म्हणे राहिलेले राहू द्या, मोजलेले इकडे दाखवा. अरे पैसा खोटा पण टोला खराब असला ना. स्वप्नाप्रमाणे संसार आहे, भवभ्रमाचा आकार. आणि हे आम्हाला समजल्यामुळे महाराज म्हणतात ज्याच्यामुळे याच्यात अडकलो त्या 3 गुणाची त्रिपुटी आम्ही बाजूला केली. सांडेले त्रिपुटी दीप उजळेला गटी. मग महाराज आता उरलेलं आयुष्य अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे आता
तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. तुकोबाराय म्हणतात आता हे जे उरलेलं आयुष्य आहे हे समाजावरती उपकार करण्यासाठी वाहिलेलं आहे. असो झालेली सेवा तुम्हा सज्जन मायबाप श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो. गोड असं भजन एकदा करायचं आहे. वरती हात घ्यायचे आहे. ज्यांना आहे तिनेच घ्या, ज्यांना नाही तिने काय कुठं ना करता हात वरती घ्यायचे. विठोबार खुमाई